निवडणूक आयोगानं जाहीर केलेली मतदानाची टक्केवारी आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। दुसरा टप्पा पार पडल्याच्या काही दिवसांनी निवडणूक आयोगानं मतदानाच्या टक्केवारीची अंतिम आकडेवारी जाहीर केली आहे। दुसऱ्या टप्प्यात देशभरात 60.96% इतकं मतदान झाल्याचं आयोगानं आधी जाहीर केलं होतं आणि त्यानंतर 30 एप्रिलला निवडणूक आयोगानं नवी आकडेवारी देत दुसऱ्या टप्प्यामध्ये 66.71% इतकं मतदान झाल्याची माहिती दिली आणि त्यामुळे आयोगानं दिलेल्या माहितीमध्ये 5.75% फरक दिसून आलाय। दरम्यान मतदानाची टक्केवारी अचानक इतकी कशी वाढली आणि आकडेवारी जाहीर करण्यात इतका विलंब का झाला असा सवाल आता विरोधक उपस्थित करतायत आणि यावरून आता विरोधकांनी टीकास्त्र डागलेलं आहे। तर निवडणूक आयोगानं जी टक्केवारी आता जाहीर केलेली आहे ती संशयाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेली आहे। दरम्यान आयोगानं दिलेली आकडेवारी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पहिला टप्पा 19 एप्रिलला मतदान झालं। रात्री 7:55 आकडेवारी जाहीर करण्यात आली। दुसऱ्या टप्प्यामध्ये 26 एप्रिलला मतदान झालं आणि रात्री 9 वाजता आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली। उत्तर प्रदेश 54.82% हे आधीची टक्केवारी आहे, तर अंतिम टक्केवारी आहे 55.19%। बिहारमध्ये 54.91%, राजस्थानमध्ये 43.82%, अंतिम आकडेवारी 65.3%, महाराष्ट्रामध्ये 54.34%, त्यानंतर 62.71%, पश्चिम बंगालमध्ये 71.84% आणि अंतिम टक्केवारी 76.98%।